25 सेंचुरी हा वर्ष साजरा केला जात आहे। त्यामुळे त्यांनी जळगावच्या सगळ्या क्रीडापटूंना हे सांगितलं की आपण हॉकीची आज रॅली काढा म्हणून। चला चला पुढे हळूहळू। आज आपण हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र व हॉकी जळगावच्या माध्यमाने जे शताब्दी वर्ष सुरू आहे त्यानिमित्त एक रॅली काढलेली आहे। खेळाडू मित्रांनो, आपणास माहिती आहे की भारतीय हॉकीचे राष्ट्रीय संघटना जी सर्वप्रथम उदयास आली ती होती हॉकी फेडरेशन, इंडियन हॉकी फेडरेशन, जी 1925 ला स्थापन झाली आहे। आपण 2025 म्हणजे 1925 पासून स्थापन झालेली हॉकी फेडरेशनला आज टोटल किती वर्ष होत आहेत? 100 वर्ष। त्या 100 वर्षानिमित्त हा शताब्दी महोत्सव संपूर्ण भारतात या ठिकाणी सुरू आहेत। या शताब्दी महोत्सवाचे औचित्य व महत्त्व हे आहे की हॉकी हे महोत्सव फक्त खेळाच्या संदर्भात नाही तर भारताची हॉकीची जी सांस्कृतिक आणि राष्ट्रीय ओळख म्हणून पाहिले जात आहेत तिच्याकडे हा आहे। हा महोत्सव फक्त आजचा किंवा 7 नोव्हेंबरचा नाही, हा एक दिवसाचा नाही आहे, तर यातील हा वर्षभर साजरा करायचा आहे आपल्याला। दिनांक 7 नोव्हेंबरला आपल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहेत। या कार्यक्रमासाठी हॉकी इंडियाने मालमत्ता अनुदान म्हणजे ग्रँटसुद्धा आपल्याला वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। खेळाडूंसाठी त्यांनी ग्रँट आणि स्कॉलरशिप दिलेली आहे। काही ऐतिहासिक क्षण आहे जे हॉकी इंडियाने केलेले आहे। भारतीय ऑलिम्पिक गेम्समध्ये आतापर्यंत भारताने 1928, 1932, 1936, 1948, 1952 व 1956 या काळात हॉकीमध्ये विशेष कामगिरी केलेली आहे। हॉकीची पहिली संघटित सुरुवात आणि त्यानंतरचा भारताचा जागतिक पटलावरचा उदय हेही महत्त्वाचे आहे। 1928 मध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वप्रथम सुवर्णपदक पटकावलं। केव्हा? जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला नव्हता त्यावेळी 1928 ला आपण भारतात हे ऑलिम्पिक पदक मिळवलेले आहे। आता भविष्य काळात आपल्या काय अपेक्षा आहे तर शताब्दी वर्षामुळे हॉकीच्या भूगर्भ स्तरातील विकासाला आपल्याला पुढे नेण्याचा संदेश दिला आहे हॉकी इंडियाने आणि हॉकी महाराष्ट्राने। त्याचप्रमाणे ग्रामीण महिलांमध्ये व खास करून तुमच्यासारख्या लहान वयाने खेळातील प्रवेश वाढवावा म्हणून आपल्याला सुसंघटित करण्यात आलेले। झपाट्याने बदलणाऱ्या या खेळाच्या परिस्थितीमध्ये भारताने इन्फ्रास्ट्रक्चरवर व कोचिंग, महिला हॉकीला जागा देणे याकडे लक्ष केलेले आहे। अशा प्रकारे हा शताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। आम्ही हॉकी इंडियाचे आमचे अध्यक्ष, आमचे हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष, आमचे IPS ऑफिसर कृष्णकांत, आमचे मनोज बोरा साहेब, आमचे सचिव या सर्वांचा आभार मानतो की त्यांनी जळगाव हॉकीला ही संधी उपलब्ध करून दिली आणि जळगाव हॉकी या पूर्ण कार्यक्रमाची या ठिकाणी अंमलबजावणी करत आहेत। त्याबद्दल इतकेच या ठिकाणी बोलतो। धन्यवाद। बघतोय आपण रॅली नंतर इतरही कार्यक्रम आपण घेतो आहेत आणि रोजची प्रॅक्टिस तर तशी चालतेच, पण आपण त्यानिमित्ताने सर्व येथे जमलेलो आहोत आणि आपले जळगाव हॉकी जळगावचे सचिव त्यांनी आपल्याला जी माहिती दिली 100 वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल मी त्यांचेही धन्यवाद मानते। आता जो कार्यक्रम इंडिया हॉकीने सेलिब्रेट केला आहे 100 वर्ष पूर्ण झाले, मी त्याच्या वतीने सगळ्यांना इंडिया हॉकीला धन्यवाद मानते, जळगाव हॉकीला धन्यवाद मानते आणि सगळ्या मुलींनी आणि महिलांनी मिळून आम्ही जी टीम हॉकी आहे आमची त्याच्यासाठी धन्यवाद मानते इंडिया हॉकीची आणि इंडिया जळगावची। राइट हैंड से सपोर्ट के लिए यूज करना है, ग्रिपिंग के लिए मेन जो ग्रिपिंग रहेगा बेस ग्रिप रहेगा लेफ्ट हैंड से। ये तुमको स्टिल रखना है और थोड़ा हार्ड, और ये लूज फॉर द पर्पस ऑफ सपोर्ट। लाइक व्हेन यू आर ड्रिबल, देखो इस हाथ को ऑब्जर्व करना है, ठीक है। ये हाथ सिर्फ सपोर्ट के लिए रहेगा और जो भी बेस आपका ड्रिबल है लेफ्ट हैंड से ये हार्ड ग्रिपिंग रहेगा। ये आपको यहाँ से स्टिक लूज नहीं करनी है। लूज कौन सा रहेगा? राइट राइट, यहाँ से रोटेट रहेगा। ओके,
जोरदार तालियां। क्या नाम आपका? चैतन्य पाटिल ने बहुत अच्छा जवाब दिया है। अब बहुत आसान सवाल है, देखते हैं लड़कियों में से इसका कोई जवाब आता है क्या। हॉकी के जादूगर किसे कहा जाता है? चारों लड़कियों ने हाथ ऊपर किया है, ये बच्चों ने भी हाथ ऊपर किया है। एक खड़े रहिए आप, जोर से बोलो। मेजर ध्यानचंद। मेजर ध्यानचंद। क्या नाम है आपका? तालियां। बहुत अच्छा जवाब। पहली बार विश्व कप किस शहर में आयोजित हुआ था और कब हुआ था? किस शहर में और कब हुआ था? बहुत अच्छा सवाल। जो जवाब देगा उसको हॉकी स्टिक हॉकी जलगांव की तरफ से अभी क्या भी दी जाएगी। यस, बॉम्बे में। कौन से साल में हुआ था? बेटा इनाम आपको। और बहुत आजा तुम। हाँ ये महोत्सव के हीरो रहे हैं। क्या नाम आपका? आयर आंटी। और आप? रोहन बिथावे। जोरदार तालियां। अगर आपकी टीम से कोई प्लेयर गड़बड़ करता है तो आपको कार्ड देके बाहर किया जाएगा। अच्छे से आओ, ठीक है? शाम के लो अच्छे से। ओके, बेस्ट ऑफ लक। तो बोल चलो। 1 2 3 आहे तर आपलं नाव सांगायचं. हा? निकिता अर्जुन वारे। ठीक आहे. Best of luck. कोण बोलणार? तू बोलशील. जिंकली तू. बॉईजचे कॅप्टन या दोघी. नमस्कार, मी हॉकीची नॅशनल खेळाडू वर्षा सोनाणे आणि आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत हॉकीला इंडियामध्ये 100 वर्ष झाले पूर्ण झाले म्हणून. आपण सर्वांनी इथे हॉकीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. सर्वांनी एकदम चांगल्या रीतीने आपल्या खेळाचं प्रदर्शन करायचं आहे आणि हॉकी हा आपला राष्ट्रीय खेळ आहे. तो कसा अजून आपल्या जिल्ह्यात वाढेल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहे. मी तुम्हाला सगळ्यांना हॉकीला 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून शुभेच्छा देते. थँक्यू. खेळाडू आपण 100 वर्ष हॉकीला पूर्ण झाले म्हणून येथे जमलेलो आहोत आणि आज आपण स्पर्धा त्यामध्ये घेणार आहोत. 4-5 दिवसापासूनच आणि आधी पण आपलं शेड्यूल रॅली नंतर आपण स्किल टेस्ट याही स्पर्धा घेतल्या. आता क्विज पण घेतला आपण त्या दिवशी आणि असंच आजही आपण चांगल्या स्पर्धा घेणार आहोत. सर्व हिरिरीने खेळाल, चुरशीने आपले सामने होतील, चांगले खेळाल. सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी छान खेळ खेळा आणि स्पर्धेचं उद्घाटन झालं समजायचं. खेळाडू मित्रांनो, आज 7 नोव्हेंबर आज संपूर्ण भारतामध्ये हॉकी या खेळाला, हॉकी फेडरेशनला आणि आजच्या हॉकी इंडियाला एकूण 100 वर्ष झालेले आहेत. 1995 ते 2025 हा प्रवास या हॉकी फेडरेशन ऑफ इंडियाने आणि आजच्या हॉकी इंडियाने केलेला आहे. त्याबद्दल हॉकी इंडिया, हॉकी महाराष्ट्र आणि हॉकी जळगाव तर्फे हा 100 वर्षाचा कार्यक्रमाची अंमलबजावणी आज होत आहे. या ठिकाणी आज मुलं आणि मुलींच्या 2 स्पर्धा हॉकीच्या होत आहेत आणि यासाठी आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे आमच्या महाराष्ट्र राज्याच्या हॉकी संघटनेच्या, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे. मी सर्वप्रथम विनंती करेल प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे यांचं हिमाली बोरोले यांनी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. खेळाडू मित्रांनो, या स्पर्धेतील विजेते, उपविजेते तसेच उत्कृष्ट खेळाडू
यांना हॉकी जळगाव तर्फे एक सुंदर असं त्यांना टी शर्ट्स आणि त्यांना ट्रॉफी देण्यात येणार आहे। त्यामुळे उत्कृष्ट खेळाडू जे ठरतील त्यांच्यासाठी ही एक चांगली बाब आहे। तुम्हाला मागच्या क्विज आणि मागच्या रॅलीमध्ये या 100 वर्षाचा इतिहास समजावून सांगितलेला आहे आणि त्या 100 वर्षाच्या इतिहासाला आपल्याला जागं व्हायचंय। त्यामुळे आजच्या या स्पर्धेला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला। जरी आज आम्हाला मुलांचे 6 आणि मुलींचे 6 संघ मिळाले असले तरी याच्यातले आम्ही फक्त 2-2 संघ आज या ठिकाणी त्यांची स्पर्धा घेणार आहोत। बाकी 4 संघांना आम्ही सांगितलं की तुमची मॅचेस नंतर घेऊ आपण। अशा या 100 वर्ष झालेल्या हॉकीसाठी आज या ठिकाणी आपण एकत्रित झाला त्याबद्दल तुमचं सर्वांचं शब्द सुमनाने स्वागत करतो आणि आदरणीय आजच्या उद्घाटिका प्राध्यापिका डॉक्टर अनिता कोल्हे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन झालं असं जाहीर करावं। उद्घाटन झाले नाही असं नाही, पूर्ण बरोबर वाक्य। 100 वर्ष पूर्ण झाली आपल्या हॉकीला। क्लियर ले निकल वेरी गुड भाग। अर्षा तू पीछे क्या कर रही है, आगे चलना। अर्षा अर्षा आगे चल, क्लियर कर भाग 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 भाग। बढ़िया बढ़िया वेरी गुड। डॉच डॉट अरे मस्त रे बॉल यार। अरे अरे हिप
opportunity.